बिगिनर्स आहेत, ज्यांना इंग्रजी आपल्याला काहीच येत नाही असं वाटतं, जे विद्यार्थी शून्यापासून इंग्रजी शिकू इच्छितात, जे विद्यार्थी बिगिनर्स आहेत पण कुठून सुरुवात करावी हे समजत नाही, कोणता कोणता अभ्यास केला म्हणजे इंग्रजी पक्क होईल हेही समजत नाही. जर तुम्ही असे विद्यार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मग तुम्ही कोणत्याही वर्गाचे असू द्या, तुम्ही पहिली दुसरीचे असू द्या किंवा तुमची लेवल पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांसारखी असू द्या, चौथी पाचवीचे असू द्या किंवा लेवल त्यांच्यासारखी असू द्या, मोठे असाल तरी सुद्धा लेवल जर लहान मुलांसारखी असेल पण इंग्रजी शिकण्याची इच्छादांडगी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला 10 स्टेप्सच्या माध्यमातून मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे की ज्या गोष्टी तुम्ही जर शिकलात, कुणीही शिकलं या 10 गोष्टी, तर त्याचं इंग्रजी 101% सुधारणार आहे, पक्क होणार आहे आणि येत नसेल तर यायला लागणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही शून्यापासून इंग्रजी शिकणार असणार आहात आणि त्याचबरोबर यामधून तुम्ही इंग्रजीचं वाक्य सुद्धा बनवू शकणार आहात. तर इंग्रजीचे वाक्य बनवेपर्यंतचा जो आपला हा प्रवास आहे तो आपण आजच्या ह्या व्हिडिओत शिकणार आहोत. सो तुम्ही सुद्धा माझ्यासोबत शिकायचं आहे. फक्त एकच विनंती आहे की या 10 स्टेप्स ज्या आहेत त्या एकमेकांवर अवलंबून आहेत. सो या 10 स्टेप काळजीपूर्वक नीट पहा, स्टेप बाय स्टेप पहा. मला माहिती आहे म्हणून ती स्टेप स्किप करू नका. सो पॉइंट आणि पॉइंट पहा, कारण तुम्हाला एकाची मदत दुसऱ्याला पुन्हा पुढच्या स्टेप मध्ये पडणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण. आपल्याला 10 स्टेपचा अभ्यास करायचा आहे आणि तुम्ही आजच इंग्रजीची वाक्य स्वतः इथे बनवू शकणार आहात. तर पहा, सुरुवात जी आहे ती ऑफकोर्स आपण करणार आहोत ती म्हणजे पहिला आपला जो मुद्दा असणार आहे पहा, आणि तो म्हणजे आपले अल्फाबेट्स. आपले अल्फाबेट्स किती आहेत आपल्याला माहिती आहे. ए, बी, सी, डी याप्रमाणे आपण झेड पर्यंतचे जे अल्फाबेट्स आहेत ते आहेत आपले टोटल 26 अल्फाबेट्स. ओके. आता याच्यामध्ये विभाजन होतं, तर याच्यामध्ये स्वर किंवा वॉवल जे आहेत तर हे किती आहेत बघा. स्वर किंवा वॉवल हे 5 आहेत. ठीक आहे. सो हे बेसिक नॉलेज आहे तुमचं. याच्यामध्ये सोबतच आणखी 2 स्वर असतात ज्याला सेमी वॉवल असं म्हटलं जातं, वाय आणि डब्ल्यू. याची सविस्तर माहिती आपण येत्या काही व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहोत. सो 5 स्वर आणि हा जो वाय आणि डब्ल्यू आहे तर याचं सुद्धा तुम्हाला इंटरेस्टिंगली ऐकायला आवडेल की हे स्वर आपल्याला वाचनासाठी, स्पेलिंग बनवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. हे डिटेल मध्ये तुम्ही नक्कीच शिकलं पाहिजे. तर बघा हे 5 स्वर आहेत. आता 26 मधनं हे 5 गेले तर राहतात आपले 21. सो हे जे राहिलेले 21 लेटर्स आहेत आपले तर त्याला आपण म्हणतो व्यंजन किंवा त्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो कॉन्सोनंट. ओके, कॉन्सोनंट्स. तर ही झाली आपली प्राथमिक माहिती जी आपल्याला अल्फाबेट्स पासून आपण सुरुवात करतोय. बघा, एबीसीडी पासून मी तुम्हाला शिकवत आहे, तुम्ही शून्य आहात असं गृहीत धरून आपण चालतो आहोत. आता याच्यानंतर आपली जी सेकंड स्टेप असणार आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप फॉर इंग्लिश लर्नर्स. जे बिगिनर्स आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे की आपल्याला ए आणि एन चा उपयोग करावा लागतो. ए आणि एन चा उपयोग आपल्याला एक या अर्थाने करावा लागतो. लक्षात घ्या, नीट लक्षात घ्यायची आहे प्रत्येक स्टेप, कारण ती पुढच्या गोष्टींसाठी अवलंबून आहे, उपयुक्त आहे. ए आणि एन हा आपण एक या अर्थाने वापरत असतो. कसं तर बघा, एक्झाम्पल पाहूया काही. सपोज आपल्याला बुक शब्द म्हणायचा आहे. मला असं म्हणायचं आहे की माझ्याजवळ एक पुस्तक आहे. तर माझ्याजवळ पुस्तक आहे असं मी वाक्य म्हणते. तर आपण इंग्लिशमध्ये जर हे वाक्य मला म्हणायचं असेल, मराठीत म्हटलं तर माझ्याजवळ पुस्तक आहे. पण हे जर इंग्रजीत म्हणायचं असेल तर तुम्हाला म्हणावं लागतं आय हॅव अ बुक. आय हॅव अ बुक. म्हणजे बघा, त्या बुकच्या अगोदर मी अ हा शब्द वापरलेला आहे. तर मी म्हणेल आय हॅव अ बुक. ओके. सो अ बुक हा शब्द आपण इथे वापरतोय. आता प्रश्न असा पडतो की मॅडम तुम्ही ए पण लिहिलंय आणि एन पण लिहिलंय. ओके. सो ह्या अ बुकचा अर्थ काय असतो? एक पुस्तक. राईट. म्हणजे ए आणि एन हे शब्द जे आहेत ते आपण एक या अर्थाने वापरतो. एक या अर्थाने वापरतो. ओके. एखाद्याचा अर्थ आहे. आता अ बुक म्हटलं तर आपण एक पुस्तक वापरलं. राईट. आपल्याला सपोज म्हणायचं आहे की माझ्याकडे एक कॅट आहे, तर आपण काय म्हणणार? अ कॅट. आय हॅव अ कॅट. आय हॅव अ कॅट. ओके. सो अशा पद्धतीने आपण, म्हणजे हे आपण कुठे वापरतो तर हे काउंटेबल नाउन्स साठी वापरतो. म्हणजे ज्या वस्तू आपल्याला 1, 2, 3 मोजता येतात त्यांच्यासाठी आपल्याला हे वापरावं लागतं. जसं की दूध, पाणी हे आपण 1, 2, 3 असं नाही मोजत. त्याच्यासाठी आपण पात्रांची मदत घेतो, मोजमापाची मदत घेतो. पण तिथे आपल्याला अ नाही वापरायचं. आय हॅव अ मिल्क, आय हॅव अ वॉटर असं म्हणायचं नाही.
ओके. सो जे मोजता येतात त्यासाठी आपल्याला अ म्हणजे एक या अर्थाने इंग्रजीमध्ये हा शब्द वापरावाच लागतो. माझ्याजवळ पुस्तक आहे आपण म्हणू शकतो, पण माझ्याजवळ एक पुस्तक आहे असंच इंग्रजीत म्हणावं लागतं. आय हॅव अ बुक. मी जर आय हॅव बुक असं म्हटले तर हे ग्रॅमॅटिकली रॉंग असेल, राईट. सो आता मग हा अँड कुठे येतो? तर बघा, अँड जो आहे तर तो जर हे जे आपण ए लिहितो ते सुद्धा आपण कशावर अवलंबून असतं? तर आपलं हे जे नाऊन आहे या नाऊनचं पहिलं लेटर आपण पाहत असतो. या पहिलं लेटर जे आहे हे जर कॉन्सोनंट असेल, बघा बी सी हे कॉन्सोनंट आहे. आपले जे स्वर आहेत ते स्वर कोणते आहेत? ए, ई, आय, ओ आणि यू. हे 5 स्वर आहेत. जर हे जे नाऊन आहे याची सुरुवात जर ए, ई, आय, ओ, यू या 5 स्वराने असेल तर त्याच्या पूर्वी आपल्याला अँड लिहावं लागतं. जसं की एक्झाम्पल आहे ऍपल, एलिफंट. ओके. सो हे जे आहे तर याची सुरुवात बघा कशी झालेली आहे, ए ने आहे, ई ने आहे. सो याच्या मागे आपल्याला लावावं लागतं अँड. ओके. सो हे उच्चारावर अवलंबून असतं. लक्षात घ्या, नुसतं हे दिसलेले तर की आपण वापरू शकतो असं नाही. तर आपल्याला हे उच्चार पाहावे लागतात की ए उच्चार येतो का, ई उच्चार येतो का, आई उच्चार येतो का, हे उच्चारावर अवलंबून असतं. आता हे इन डिटेल सुद्धा तुम्ही शिकू शकता. नव्हे तुम्हाला हे शिकणं खूप गरजेचं आहे, कारण असे पण अनेक इंग्रजीमध्ये शब्द असतात जसं की युनिव्हर्सिटी आहे, इयर आहे. सो म्हणजे काय वापरावं, एमएलए आहे. सो एमएलए शब्द असेल तर मग काय वापरावं, ए वापरावं का अॅन वापरावं. सो अशा अनेक गोष्टी आहेत त्या डिटेलमध्ये शिकणं आवश्यक आहे. पण सध्या आपण बेसिक आहोत ना, तर एवढंच लक्षात घ्यायचं आहे की स्वराने जर उच्चार होत असेल तर आपल्याला अॅन वापरायचं आहे. आता इथे एक आणखी एक्झाम्पल बघूया आपण, अवर. आता याच्या अगोदर जर तुम्ही सुरुवात जर फक्त अल्फाबेट नुसार पाहिलं तर एच हे एक कॉन्सोनंट आहे. मग तुम्ही म्हणाल याच्या मागे काय लिहायला पाहिजे, तर याच्या मागे तुम्ही म्हणाल ए लिहायला पाहिजे, कारण एच कॉन्सोनंट आहे. पण याचा उच्चार आहे ना हा अवर होतो, अर. आता इंग्लिश मध्ये हा व सुद्धा म्हटला जात नाही. सो हा उच्चार होतो अर, अर. अवर म्हणजेच अर. सो शॉर्ट मध्ये उच्चार केला जातो अर, राईट. पण हा आहे अवर. पण उच्चार करताना इंग्लिश मध्ये अर म्हटलं जातं. तर मग हा अर आहे ना, तो अ ने उच्चार होतो, म्हणजेच हा स्वरासारखा उच्चार होतो. सो स्वरासारखा उच्चार होतो, त्यामुळे याच्या मागे अँड लिहिलं जातं, जरी सुरुवात यचने असेल तर. हे तुम्हाला डिटेल जर पाहायला शिकायला आवडत असेल तर आपल्या चॅनलवर पण व्हिडिओ आहेत आणि तुम्ही आपले जे येणारे कोर्सेस आहेत ते सुद्धा करू शकता. तर बघा, हे तुम्हाला आता समजलं असेल, सेकंड स्टेप समजली असेल. आता बघा, आपल्याला याच्यानंतर पाहायचं आहे नंबर, म्हणजेच वचन. एक वचन आणि अनेक वचन. वस्तू एकच असेल तर एक वचन, आणि एकापेक्षा जास्त जर असतील तर ते होतं अनेक वचन. अगदी एकच्या नंतर दोन जरी वस्तू असतील तर दोन म्हणजे अनेक वचन असेल. सो एक म्हणजे एक वचन, राईट. तर बघा, याचे काही नियम असतात एकवचन आणि अनेक वचन करण्याचे. हे बेसिक भाग आहे जो की तुम्हाला आला पाहिजे, समजला पाहिजे, त्याचे रूल्स माहिती पाहिजे. तर बघा, आपण सुरुवात करूया की एकवचन आणि अनेक वचन कसं करतात. आपण याच्या अगोदरच्या स्टेप मध्येच पाहिलं की एक वचन म्हणजे एक वस्तू आहे हे सांगण्यासाठी आपण अ वापरत असतो, राईट. अ बुक. तर मग तशाच पद्धतीनं जर वस्तू अनेक असतील, समजा मेनी. आता मेनी एक बुक असेल तर अ बुक म्हणणार, पण अनेक पुस्तकं असतील तर म्हणावं लागतं बुक्स. सो आपण इथे ऍड केला यस. तशाच प्रकारे एक स्कूल असेल तर आपण अ स्कूल म्हणणार, परंतु जर स्कूल एकापेक्षा जास्त असतील तर आपल्याला म्हणावं लागेल स्कूल्स. म्हणजे इथे ऍड केला यस. आता पहा, इथे आहे एकच वॉच तर आपण म्हणतो अ वॉच. पण जर 3 वॉच असतील माझ्याकडे तर मी म्हणेल 3 वॉचेस, वॉचेस. आता इथे काळजीपूर्वक लक्ष द्या, नीट पाहायचं, नीट समजून घ्यायचं, म्हणजे आजच्याच व्हिडिओत इंग्रजी शिकाल आणि तुम्ही शेवटी वाक्य सुद्धा बनवू शकाल. इथेच तुम्ही स्वतःच बनवू शकाल. तर क्लास जर आलं तर आपल्याला 2 क्लास असेल तर आपल्याला करावं लागतं क्लासेस. लक्षात घ्या, इथे आपण इयस ऍड केला, इथे इयस ऍड केला. इथे पण पहा, अ बुश असेल तर आपल्याला म्हणावं लागतं 5 बुशेस, बुशेस. सो आपण इथे पण इयस ऍड केलेला आहे. मग आता नीट लक्षात घ्या काळजीपूर्वक की जर आपल्याला मी अगोदर काय सांगितलं, जेव्हा आपण ऍड करत असतो यस किंवा इयस तर त्यावेळेस आपल्याला हे जे शेवटचं लेटर असतं, बुकचं शेवटचं लेटर के आहे, कॉन्सोनंट के. एल कॉन्सोनंट आहे. पण जर हे कॉन्सोनंट यस शेवटचं लेटर पाहायचं, कशाचं, हे जे नाऊन दिलेले आहे त्याला आपल्याला अनेक वचन करताना शेवटचं लेटर पाहायचं. मग शेवटच्या लेटरला जर यस एस एच सी एच ओ एक्स डबल एस असेल तर त्यावेळेस आपल्याला इएस ऍड करावं लागतं अनेक वचन करत असताना. म्हणून मी तर इथं शेवटचं अक्षर आहे सीएच म्हणून मी इथे इएस ऍड केला. इथे डबल एस आहे म्हणून मी इएस ऍड केला. इथे एस एच आहे म्हणून मी इएस ऍड केला. आता बघा बरं, मी सांगितलेल्या नियमामध्ये शेवटी एक्स पण आहे, तर मग तुम्ही इथे काय ऍड कराल. सो मला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहून पाठवा की आपण मेनी बॉक्स म्हणणार का आपण मेनी बॉक्सेस म्हणणार. ओके. सो व्हिडिओ पॉज करा आणि कमेंट मध्ये जरूर लिहून पाठवा.
ऑफकोर्स याचे सर्व अनेक अशा प्रकारचे उदाहरण आहेत, वेगवेगळे अजून याच्यामध्ये काही नियम आहेत, तर हे इन डिटेल शिकलं तर बेस्टच आहे. पण कमीत कमी एवढं तरी आपल्याला प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. पण जर इंग्रजी अजून चांगलं करायचं असेल तर हा सगळा भाग जो मी 10 पॉइंट सांगते तर तो तुम्ही डिटेलमध्ये जरूर अभ्यासला पाहिजे. सो आता याच्यानंतर आपण चौथी स्टेप पाहणार आहोत आणि ती स्टेप आहे आपली पर्सनल प्रोनाउन. पर्सनल प्रोनाउन लक्षात घ्या, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, नीट समजून घ्यायचं आहे. आता पर्सनल प्रोनाउन म्हणजे काय, तर याला आपण म्हणतो पुरुषवाचक सर्वनाम. ओके, पुरुषवाचक सर्वनाम. आता हे जे आहे तर हे सुद्धा पुन्हा एकवचन आणि अनेकवचन या पद्धतीचे असतात. तो हे सुद्धा आपल्याला एकवचन अनेकवचन या पद्धतीनं पाठ असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याचे अर्थ सुद्धा आपल्याला पाठ असायला हवे. ओके, सो आता काही जण म्हणतील की हो आम्हाला हे तर सगळं येतच, परंतु परफेक्ट नक्कीच येत नसेल. नीट पहा, तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही काय मिस करत आहात. आता पहा, हे तुम्हाला दिसतील पर्सनल प्रोनाउन. तुम्ही म्हणणार मॅम यात काय नवीन आहे, तर बघा तुम्ही काय मिस करता. तुम्हाला हे लक्षात घेणं, बारकाईनं लक्षात घेणं आवश्यक आहे. इंग्रजी का नाही येत, कारण मी जे आज हे 10 पॉइंट सांगते ते तुम्ही योग्य मेथडनी शिकलेले नसतात. कुठेतरी तुमचे काही पॉइंट्स मिस होतात. तर बघा, पुरुषवाचक सर्वनाम आहेत, एकवचन आणि अनेकवचन अशा प्रकारे ते विभागले जातात. सो इकडचे आय, यू, ही, शी, इट हे जे आहेत हे एकवचनी आहेत. ते अर्थांवरून तुम्हाला लक्षात येईल. आय म्हणजे मी किंवा मला. लक्षात घ्या, बरेच जण आय म्हणजे मी असाच अर्थ शिकतात आणि शिकवतात, परंतु आय म्हणजे मी पण होतो आणि मला पण होतो. आणि हा अर्थ नीट समजून घ्या, तो लक्षात ठेवा. पुढचा जो पॉइंट आहे आपला त्याच्यात तुम्हाला हे उपयोगाला येणार आहे. सो यू म्हणजे तू किंवा तुला, ही म्हणजे तो किंवा त्याला, शी म्हणजे ती किंवा तिला. आता इट कुठे वापरतात, तर इट पक्षी, प्राणी, निर्जीव वस्तू यांच्यासाठी आपण इट वापरत असतो. या सर्वांसाठी अनेक वचनी शब्द येतो दे. दे म्हणजे ते, त्या, ती किंवा त्यांना. तशाच प्रकारे हा यू जो आहे तो एकवचनी पण येऊ शकतो आणि तो अनेक वचनी पण असतो. दिलेल्या वाक्यांवरून आपल्याला ते समजतं. जसं की सपोज मी म्हणाले यू आर अ गर्ल, तर तू एक मुलगी आहेस. यू आर अ गर्ल, आपण अ कसं आलं पाहिलं, तू एक मुलगी आहेस. पण जर मी म्हणाले की यू आर गर्ल्स, तुम्ही मुली आहात. यू आर गर्ल्स, गर्लला मी एस लावले. यू आर गर्ल्स, तुम्ही. तुम्ही म्हणजे बघा, समोर येणाऱ्या वाक्यातलं जे नाऊन असतं ते जर एकवचनी असेल तर तुमचा यू एकवचनी असेल. त्या यूच्या वाक्यात जर समोर येणारं नाऊन गर्ल्स सारखं अनेकवचनी असेल तर तो यू तुमचा अनेकवचनी असणार आहे. आता हे वचन आणि ह्याचे अर्थ दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट पुढच्या स्टेपसाठी. आणि ह्या सगळ्या स्टेप बारकाईने अभ्यासा. शिक्षक असतील तर मुलांकडून ह्या 10 स्टेप अत्यंत पक्क्या करून घ्या. आणि पॅरेंट्स असतील तर त्यांनी पण आपल्या कोणत्याही वर्गातल्या मुलांकडून ह्या 10ला 10 स्टेप त्यांच्या पक्क्या आहेत का हे जरूर पाहावं. नेक्स्ट स्टेप पहा, ही स्टेप आहे टू बी आणि टू हॅव. आणि याच्यातला काय फरक असतो नेमका बघा. जर या व्हिडिओ मधली 10 स्टेप पैकी कोणती स्टेप सगळ्यात महत्वाची आहे, तर लक्षात घ्या यातली ही 5वी स्टेप ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ही स्टेप नीट समजून घ्या आणि मला कमेंट करून सुद्धा जरूर सांगा की 10 स्टेप पैकी सगळ्यात महत्वाची स्टेप कोणती आहे. ओके, तर ही कसं काय महत्वाची आहे चला मी सांगते. तर बघा, पहिले तर लक्षात घ्या आणि नीट लक्षात घ्या सगळ्या गोष्टी मी ज्या सांगते. तर हे आहेत टू बीचे क्रियापद, जे मी इकडे पण लिहिलेले आहेत. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. टू हॅव चे लिहिलेले आहेत, ते पण तिन्ही काळामधले लिहिलेले आहेत. आता नेमकं ह्याच्यामधला काय बदल आहे. एक तर तुम्हाला ह्या जोड्या आहेत ना अशाला अशा पाठ करायच्या आहेत. तुमची मुलं लहान असतील, बिलकुल इंग्रजी येत नसेल, कच्चं असेल, भीती वाटत असेल, तर ह्या पेअर अशाला अशा पाठ करून घ्या. म्हणजे आयच्या पुढे एम येतं, युच्या पुढे आर येतं, अशा पद्धतीनं हे पाठ करून घ्यायचंय. तसंच हे टू हॅवचं सुद्धा पाठ करायचंय. आयच्या पुढे हॅव येतो, सिंग्युलर यूच्या पुढे हॅव येतं आणि प्लुरल साठी पण हॅवच येतं. तसं ही सीट साठी हॅज वगैरे हे सगळं पाठ करून घ्यायचंय. आता मी याच्या अगोदर मध्ये काही राम, राणी, अ कॅट अशा प्रकारचे वेगळे सिंग्युलर नाऊन दाखवलेले आहेत. लक्षात घ्या, सिंग्युलर नाऊन आहेत हे, म्हणजे एकवचनी नामं आहेत. राम, गोपाल, सीता, नीता, माय फ्रेंड, माय ब्रदर, माय अ सिस्टर अशा प्रकारची जर नाऊन आली तुमची तरी सुद्धा आपल्याला हे क्रियापद घेता आले पाहिजेत. तो कोणताही नाऊन आला तर तुम्ही इज घेणार आहात. वर्तमान काळात कोणतंही नाऊन, अगदी अ कॅट जरी असेल, इन्सेक्ट असेल, अँट जरी असेल तरी तुम्हाला इज वापरायचं आहे वर्तमान काळात. आता भूतकाळामध्ये वॉज आणि वर असतं. सो एम या ठिकाणी वॉज येतं. त्यानंतर जिथे जिथे इज आहे तिथे वॉज येतं आणि जिथे जिथे आर आहे त्या ठिकाणी भूतकाळामध्ये वर हे क्रियापद येतं, जे की इथे लिहिलेलं आहे.
विल आणि शाल मध्ये तसा फारसा फरक नाही. आय आणि वी साठी तुम्ही शाल वापरू शकता, बाकी सगळीकडे विल येतो. ऍक्च्युअल हा पण डिफरन्स आता येत नाही, सगळीकडे विल वापरलं तरीही चालतो. तशाच पद्धतीनं हॅव हॅज तुम्हाला दिलेलं आहे इथे, तसं मी इथे वेगळ्या शाईनं दिलेलं आहे मुद्दाम, जेणेकरून की तुम्हाला कळावं की कुठे कोणते क्रियापद आहेत. हे आहेत वर्तमान काळातले, भूतकाळात एकच क्रियापद आहे, त्यामुळे सगळीकडे हॅडच येईल भूतकाळात वापरताना. भविष्य काळामध्ये विल हॅव शाल हॅव आपण वापरतो. यामध्ये पण सगळीकडे सर्रास आता विल हॅवचाच वापर होतोय, त्यामुळे कोणताही सब्जेक्ट आला तरी पण तुम्हाला विल हॅव वापरायचंय. पण मेन पॉइंट डिफरन्स काय आहे, आता हे समजलं, ह्या जोड्या पाठ करणं आवश्यक आहे. आता ह्याच्यात फरक काय आहे नेमका लक्षात घ्या. तसं मी तुम्हाला इथे अर्थ दाखवलेले बघा, मी आणि मला. सुरुवातीची आधीची जी स्टेप आहे आपली पर्सनल प्रोनाउनची, त्यात मी अर्थ लिहून दिले होते आणि सांगितलं होतं की ते अर्थ खूप महत्वाचे आहेत. तर बघा इथे त्याचा उपयोग होतो. इथे आयचा अर्थ मी आहे, इथे मला आहे. इथे यूचा अर्थ तू आहे, इथे तुला आहे. इथे तुम्ही आहे, इकडे तुम्हाला आहे. सो व्हॉट इज द डिफरन्स. जेव्हा आपल्याला आपण टू हॅव ची क्रियापद केव्हा वापरतो, त्यावेळेस हा आय यू चे अर्थ ला लागून येतात बघा. आणि विशेष म्हणजे आपण मग हे केव्हा वापरतो, मग जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मी आहे अशी सांगायची आहे. मी कोण आहे, मी कुठे आहे, मी कसा आहे. मी आहे, ओके, मी आहे, आय एम अ टीचर. सो मग वाक्य कसं होईल, आय एम अ टीचर. मी आहे, मी एक शिक्षक आहे, आय एम अ टीचर. यू आर अ स्टुडंट, तू एक विद्यार्थी आहेस, तू एक विद्यार्थी आहेस. यू आर बॉईज, तुम्ही मुलं आहात, यू आर बॉईज. सो अशा पद्धतीनं तू, मी, तुम्ही, तो ह्या प्रकारचे शब्द येतील, त्यावेळेस हे आपल्याला टू बीचे क्रियापद घ्यावे लागतात. आपण काय, कोण, कोठे, कसा अशा अर्थाचे जेव्हा वाक्य करतो तेव्हा, जसं की सपोज मला म्हणायचं आहे की आय एम इन द रूम, मी कुठे आहे, रूम मध्ये आहे, तर मी टू बीचं क्रियापद वापरू, म्हणजे त्यावेळेस आपल्याला हे क्रियापद वापरायचे आहे. आता हे टू हॅव कुठे वापरतो बाबा आपण, तर ज्या वेळेस एखादी गोष्ट आपली आहे, आपल्या मालकीची आहे असं आपल्याला सांगायचं असतं, की एखादी गोष्ट माझी आहे, सर्वस्वी माझी आहे, कोणती पण असो, तर त्यावेळेस आपल्याला टू हॅव वापरावं लागतं. जसं की मला एक हात आहे किंवा मला दोन हात आहेत, तर मी काय म्हणेन, आय हॅव टू हँड्स. यू हॅव न्यू बॅग, तुझ्याकडे एक नवीन बॅग आहे. कुणाला आहे, तुला आहे, तुला एक नवीन बॅग आहे. यू हॅव अ न्यू बॅग. तर मग मी इथे काय म्हटलं, तुला आहे, म्हणजे ती तुझ्या मालकीची आहे, ती तुझी स्वतःची आहे. तर जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा अर्थ येतो की तुला आहे, तुम्हाला आहे, त्यांना आहे, त्याला एक भाऊ आहे, ही हॅज अ ब्रदर, त्याला एक भाऊ आहे, त्याला, ही हॅज, इथं ही इज येणार नाही, ही इज पर्यंत नाही म्हणता येणार आहे आपल्याला. त्याला एक भाऊ आहे असं म्हणायचं असेल तर आपल्याला ही हॅज अ ब्रदर असं म्हणावं लागेल. म्हणजे लक्षात आला असेल तुमचा डिफरन्स. मेन ऑफकोर्स या सगळ्यांची भरपूर प्रॅक्टिस करणं खूपच आवश्यक आहे. ह्याचे तुम्ही जितके जास्त वाक्य तुम्हाला सोडवता येतील तेवढे सोडवा, म्हणजे ऑफकोर्स तुमचा हा प्रकार जो आहे तो पूर्णतः पक्का होऊन जाईल. आणि हा आत्मा आहे, जे मी इथे तुम्हाला टू बी टू हॅव चे क्रियापद देते आहे, हे इंग्रजीचा आत्मा आहे. हे तुम्ही पाठ जर केलं तर व्यवस्थित, मुलांकडनं डिफरन्स सहित, अर्थासहित तुम्हाला वाक्य बनवता आले आणि ते येणार आहेत ना. आज मी तुम्हाला वाक्य पण बनवायला शेवटी देणार आहे, ते तुम्ही याच्याच मदतीनं करणार आहात. चला तर पुढची स्टेप बघूया. नेक्स्ट स्टेप आहे पहा, सब्जेक्ट. हा शब्द इंग्रजीचा अभ्यास करत असताना अत्यंत महत्वाचा आहे. तर सब्जेक्ट म्हणजे काय आपण समजून घेऊया. तर बघा, सब्जेक्ट म्हणजे कर्ता. इथे सब्जेक्ट म्हणजे विषय हा नाही, तर सब्जेक्ट म्हणजे कर्ता असा अर्थ. आता याच्या दोन व्याख्या आहेत बघा. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, म्हणजेच करणारी व्यक्ती, करता म्हणजे करणारी व्यक्ती. सो काम करणारी व्यक्ती जी असते त्या दिलेल्या वाक्यात काम करणारी व्यक्ती, तर तो म्हणजे सब्जेक्ट असतो. जसं की हे वाक्य पहा, राम ड्रिंक्स मिल्क. याच्यामध्ये काम करणारी व्यक्ती कोण आहे, एक तर काम कोणतं आहे बघा, ड्रिंक करण्याचं काम आहे, दूध पिण्याचं काम आहे. कोण करत आहे, राम करत आहे. सो इथे सब्जेक्ट कोणता असेल, राम असणार आहे. आणि इंग्रजी शिकत असताना ह्या सब्जेक्ट साठी आपण सगळीकडे यस हा शब्द घेतो. सो यस म्हटलं की सब्जेक्ट हे आपण समजून जायचं. त्याच्यानंतर एकच व्याख्या आहे का, तर कित्येक असे वाक्य असतात की त्याच्यामध्ये काम कोणतं आहे ते दिलेलंच नसतं. जशा प्रकारे बघा, राम इज अ फार्मर. आता याच्यात सांगितलंय की राम फार्मर आहे, राम शेतकरी आहे, पण याच्यात काम काहीच सांगितलेलं नाहीये की राम काय काम करतोय. तर असे जे वाक्य असतात की जिथे काम सांगितलेलं नसतं, परंतु ती व्यक्ती कोण आहे त्या व्यक्तीबद्दल काहीतरी माहिती सांगितलेली असते, म्हणजे कुणाविषयी तरी काहीतरी माहिती सांगितलेली असते. तर ज्याच्या विषयी सांगितलेली असते तो असतो सब्जेक्ट. सो राम इज अ फार्मर या वाक्यात राम हा सब्जेक्ट असतो. ओके, सो ह्या दोन व्याख्या आहेत. जसं की राम इज अ टीचर, तर राम टीचर आहे. कोण टीचर आहे, राम टीचर आहे, तो राम इज अ सब्जेक्ट. ओके, याची आणखी एक महत्वाची माहिती लक्षात ठेवा, आणि ती म्हणजे सब्जेक्ट हा जनरली वाक्याच्या सुरुवातीला येतो. जनरली आपण हा शब्द वापरतो आहोत.
आता हे सब्जेक्ट जे असतात याच्यामध्ये सुद्धा एकवचन अनेकवचन अशा पद्धतीनं प्रकार पडतात. एक असेल तर एकवचन, अनेक असतील तर अनेकवचन. आपण अगोदर पाहिलेलंच आहे. वचन म्हणजे नंबर, ही स्टेप आपण आधी पण पाहिली. सो त्याच्यामध्ये आपण एकवचन अनेकवचन पाहिलं. नावं असतील तर एक एक नाव असेल तर एकवचन. याच्यामध्ये सब्जेक्ट जे आहेत तर ते आपण पर्सनल प्रोनाउन पाहिले, म्हणजेच आय, यू, वी, दे, ही, शी, इट. हे प्रोनाउन जे आहेत तर हे सुद्धा सगळे सब्जेक्ट म्हणून येतात. त्याचं एकवचन अनेकवचन आपण या अगोदरच्या स्टेप मध्ये पाहिलेलं आहे. तर ते सुद्धा सब्जेक्ट म्हणून येत असतात. आता याच्यानंतर महत्वाची गोष्ट आहे बघा, मेन वर्ब. आपल्याला मेन वर्ब म्हणजे काय हे समजलं पाहिजे. तर मेन वर्ब म्हणजे क्रिया दाखवणारा जो शब्द असतो, काहीतरी काम दाखवतोय. झोपणे, उठणे, बसणे, रीड, राईट, थिंक, जम्प, चेक, अशा प्रकारचे वाक्य, स्लीप, सीट, ओपन, हे जे वाक्य शब्द आहेत तर हे क्रिया दाखवतात. उठणे, बसणे, चालणे, पळणे, पिणे, खाणे, लिहिणे, ह्या सगळ्या ऍक्शन आहेत, हे कामं आहेत. तर असे कामं दर्शवणारे जे शब्द आहेत त्याला आपण म्हणतो मेन वर्ब. ओके. सो ह्या मेन वर्बचे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे 5 प्रकारे हा मेन वर्ब आपल्या वाक्यांमध्ये येतो. तर तो 5 प्रकारे कसा येतो तर बघा, हा आहे पहिला फॉर्म. हे म्हणजे प्ले हा शब्द म्हणजे खेळणे. खेळणे. आता खेळणे शब्द 5 प्रकारे इंग्रजीच्या वाक्यात येतो. जसं की प्ले, याला आपण V1 म्हणतो. याला जर ईडी लावलं तर याला आपण V2 म्हणतो. V म्हणजे वर्ब, लक्षात घ्या. V म्हणजे वर्ब आणि V2 म्हणजे वर्बचा दुसरा फॉर्म. V3 म्हणजे वर्बचा तिसरा फॉर्म. याला पण ईडी लागून हा फॉर्म तयार होतो. V4 फॉर्म जो आहे तो ING लागून होत असतो. V5 फॉर्म जो आहे तर तो एस किंवा ES लागून होत असतो. पण हे लक्षात घ्या, आपण ह्याच्या आधी पण ES पाहिलं, पण ते आपण वचनासाठी पाहिले. लक्षात ठेवा, हा डिफरन्स आहे. ते एस जे आपण आधीच पाहिलं लावलेलं, जसं की बुकला बुक्स केलं आपण, तर ते एकवचन अनेकवचनसाठी असतं आणि तिथे आपण ते नाऊनला लावतो. क्लिअर? हा फरक लक्षात घ्या. इथे हा वर्ब आहे, इथे आपण वर्बला एस किंवा ES प्रत्यय लावतो आणि याच्यानुसार आपण हे जे शब्द आहेत ना ते वेगवेगळ्या काळांमध्ये आपण वापरत असतो. हे जे 2 शब्द आहेत V1 आणि V5 हे आपण प्रेझेंट मध्ये वापरतो, स्पेशली सिंपल प्रेझेंट मध्ये. हा V2 जो आहे तो सिंपल पास्ट मध्ये वापरतो. V3 हा सगळ्या परफेक्ट टेन्स मध्ये वापरतो. V4 जो आहे तो आपण कंटिन्युअस आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरतो. डिटेल भाग, पुन्हा याचे हे 5 फॉर्म कशा पद्धतीने होतात याची प्रॅक्टिस केली पाहिजे आपण. अनेक उदाहरणं आहेत. 90% क्रियापद याच पद्धतीने होतात. त्यामुळे ऍक्शन वाटणारे शब्द तुम्ही घ्या आणि 10% क्रियापद वेगळे पण आहेत, जसे की गो, वेंट, गॉन. तर हे तुम्हाला पाठ करावे लागतात. तर अशा पद्धतीने हे क्रियापदाची प्रॅक्टिस, भरपूर साऱ्या क्रियापदांची प्रॅक्टिस तुम्ही अवश्य केली पाहिजे. आता बघा, एक महत्वाची अनाउन्समेंट. आता तुम्हाला मी 10 पैकी 7 स्टेप समजावून सांगितल्या. आता ह्या सगळ्या स्टेप ज्या आहेत त्या मी तुम्हाला बिगिनर्स साठी जेवढी माहिती आवश्यक आहे तेवढी मी तुम्हाला सांगितलेली आहे. पण याचा डिटेल अभ्यास जर तुम्ही केला तर तुमचं इंग्रजी पूर्णतः पक्क होतं. आता मी तुम्हाला इथे 2-2, 3-3 उदाहरणं घेऊन सांगितलं, परंतु हे इन डिटेल जर तुम्ही प्रॅक्टिस केली, एका एका स्टेप मध्ये तुम्ही जर एक दिवस त्याचा अभ्यास केलात किंवा त्याचे 25 एक उदाहरणं तुम्ही अभ्यासली, तुमच्या हाताखालून गेली, तर तुमचं इंग्रजी बघा किती पक्क होईल. तर जर तुम्हाला असं वाटत असेल की असं इंग्रजी माझं पक्क झालं पाहिजे या पद्धतीने, या प्रकारच्या सगळ्या स्टेप्स वापरून आणि या सगळ्या स्टेप्सची भरपूर प्रॅक्टिस करून, तर आपण एक कोर्स सुरू करत आहोत 25 जुलै पासून. ओके. सो 25 जुलै पासून होणाऱ्या या कोर्स मध्ये तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही जरूर जॉईन होऊ शकता. ह्या ज्या 10 स्टेप आहेत या आणि प्लस काही पॉइंट हे आपण त्या कोर्सेस मध्ये घेणार आहोत. हे फक्त एक झलक आहे, याचा डिटेल अभ्यास आपण त्या कोर्स मध्ये करणार आहोत. 1 महिन्याचा हा कोर्स असणार आहे. बाकी डिटेल माहिती तुम्हाला मिळेल किंवा तुम्ही मला या नंबरवर तुम्ही कॉलही करू शकता मला. तो हा माझा फोन नंबर आहे. फक्त कॉल करत असताना दुपारी 1च्या नंतर कॉल करायचा आहे. मग तुम्हाला इतर काही माहिती आवश्यक असेल तर ती सुद्धा सांगितली जाईल. सो याच्या नंतरच्या 3 स्टेप पाहूया. या महत्वाच्या आहेत बाकीच्या 3 स्टेप्स. तर पहा, मी तुम्हाला अनाउन्समेंट मध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर कोर्स करायचा असेल तर तुम्ही मला नक्कीच कॉल करू शकता. आता बघा, एक स्टेप जी आहे 8वी तर ती आहे SVO. हा SVO जो आहे तो खूप खूप महत्वाचा आहे. तर याआधी आपण SV दोन्ही पॉइंट पाहिलेले आहेत. एस म्हणजे सब्जेक्ट, आपण तो पाहिलाय. व्ही म्हणजे वर्ब, हा वर्ब पण आपण पाहिलेला आहे, मेन वर्ब काय असतो. आणि O, आता हा O म्हणजे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय तर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. कर्म म्हणजे ऍक्शन कशावर घडते ती गोष्ट म्हणजे कर्म. आता ते कसं असतं बघा, तर वाक्यामध्ये तुम्ही इथे जर पाहिलं तर राम इट्स अ मँगो. आता मी सांगितलेला एक नियम तुम्हाला अगोदरच सांगितलं बघा, की साधारणतः वाक्याच्या सुरुवातीला हा सब्जेक्ट असतो आणि त्याचबरोबर सब्जेक्ट कसा असतो काय नाही याच्यावरून पण तुमच्या लक्षात येईल. सो राम काय आहे या वाक्यातला सब्जेक्ट आहे, यस आहे.
त्याच्यानंतर इट म्हणजे खाणे, खाणे हे क्रियापद आहे. सो हा सब्जेक्टच्या नंतर आलेला असतो. सो हा आहे वर्ब म्हणजे वी. आता खाण्याची क्रिया कशावर झालेली आहे? काय खाल्लेलं आहे? तर आंबा खाल्लेला आहे. तर काय किंवा कुणाला या प्रश्नाचं जे उत्तर आपल्या वाक्यामध्ये असतं, काय किंवा कुणाला, तर ते म्हणजे तुमचं ऑब्जेक्ट असतं. तर इथे अ मँगो हा जो शब्द आहे हा असेल तुमचा ऑब्जेक्ट. तर आपल्याला दिलेल्या वाक्यातला सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट ह्या 3 गोष्टी कळायला पाहिजेत. तसंच ह्या वाक्यात जर तुम्ही पाहिलं तर सी चेक द पेपर्स. सो आता ह्या वाक्यातला जो कर्ता आहे, क्रियापद आहे आणि कर्म आहे, तर ते मला तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवायचं आहे. सो मला कर्ता कोणता आहे, कर्ता तो लिहून पाठवा. त्याच्यानंतर क्रियापद म्हणजेच वर्ब लिहिते मी इथे, वी कोणता आहे ते तुम्ही मला लिहून पाठवायचं आहे, वी कोणता आहे आणि ऑब्जेक्ट कोणता आहे. ओके. सो सब्जेक्ट कोणता आहे म्हणजेच यस कोणता आहे, इथे आपण यसच लिहूया. सो यस कोणता आहे, वी कोणता आहे आणि ओ कोणता आहे, या वाक्यातला मला कमेंट जरूर लिहून करायचं आहे, पाठवायचं आहे. त्याचबरोबर इथे आपण मेन वर्ब दिलेला होता पहा. तर अशाच पद्धतीनं हे मेन वर्बचे 5 फॉर्म मला तुम्ही याचे लिहून दाखवा वर. ओके. सो याचा वर्ब 1, V1, V2, V3 कोणते होतात ते सगळे फॉर्म मला लिहून पाठवायचे आहेत. कमेंट बॉक्स मध्ये हे जरूर फॉर्म पाठवायचे आहेत, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक पॉइंट तुम्हाला समजत आहे का. ओके. सो त्याच्यानंतर आता आपल्याला काही शब्दाची मदत घ्यावी लागते आपल्याला नेहमी नेहमी. तर ते शब्दांचा आपण अभ्यास करणार आहोत आणि ते शब्द आहेत बघा, दिस, दॅट. दिसतात अनेक वचन असतं दिस. त्याच्यानंतर शब्द असतो दॅट आणि दोज. ओके. तर हे शब्द खूप महत्वाचे असतात वाक्य बनवत असताना. आपण बघणार आहोत की इंग्रजीचे वाक्य आपल्याला कशा पद्धतीने बनवता येतात. आता धिस आणि दिस हे जे शब्द आहेत तर हे आपण जवळच्या वस्तू दाखवण्यासाठी वापरतो. ओके. जवळच्या वस्तू. आणि दॅट आणि दोज हे जे आहेत ते आपण लांबच्या वस्तू वापरण्यासाठी दाखवण्यासाठी वापरतो. जसं की मला म्हणायचं आहे की हा पेन आहे, तर मी म्हणेन दिस इज अ पेन. तर हा जवळचा पेन आहे, मी दाखवते दिस इज अ पेन. पण मला म्हणायचं आहे की तिथे चेअर आहे, दॅट इज अ चेअर. तर तिथली चेअर दाखवताना मला वापरावं लागेल दॅट. दॅट इज अ चेअर. ओके. म्हणजे जवळच्या एका वस्तूसाठी दिस वापरायचे, लांबच्या एका वस्तूसाठी दॅट वापरायचे. पण वस्तू अनेक असतील समजा, तर मला ह्या 2 पेन आहेत, तर मी म्हणेन दीज आर पेन्स. दीजच्या पुढे आर वापरावं लागतं, दीज आर पेन्स. ह्या अनेक पेन आहेत, 2 पेन आहेत. पण समजा दॅट तिथे 2 चेअर असतील, तर मला तिकडच्या 2 चेअर दाखवायच्यात लांबच्या, तर मी काय म्हणेल दोज आर चेअर्स. ओके. सो दिस, दॅट, दिस, दोज याच्या पुढे टू बीचे क्रियापद आपण जसे अभ्यासले त्याच पद्धतीने वापरतो. एक वचनासाठी इज आणि एक वचनासाठी आर. भूतकाळात वॉज आणि वर. क्लिअर. सो या पद्धतीने हे शब्द महत्वाचे आहेत, कारण आपण या शब्दांनी अनेक वाक्य बनवत असतो. जसं की दिस इज अ ब्लॅक बोर्ड. ओके. दिस इज अ फ्लावर. अशा प्रकारचे आपण वाक्य बनवू शकतो. त्यानंतर आणखी एक अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा शब्द आहे, त्याचे वाक्य आपल्याला खूप वापरावे लागतात आणि तो म्हणजे देअर. तर देअर म्हणजे इथे किंवा तिथे. ओके. सो ज्या वेळेस कुठल्याही प्रकारचा सब्जेक्ट नसतो आणि आपल्याला काहीतरी वस्तू आहे, कुठेतरी आहे हे सांगायचं असतं, तिथे आहे, इथे आहे, तर त्यावेळेस आपण अशा प्रकारच्या देअरने वाक्य वापरतो. जसं की सपोज आपल्याला सांगायचं की तिथे एक जंगल आहे, तिथे कुठेतरी एक जंगल आहे, जंगल आहे. तर जंगलने सुरुवात नाही करता येत आपल्याला, तर आपल्याला तिथे एक जंगल आहे त्यासाठी आपल्याला वाक्य वापरावं लागतं देअर इज अ जंगल किंवा देअर इज अ फॉरेस्ट. जंगल हा पण इंग्लिश शब्द आहे, देअर इज अ फॉरेस्ट. ओके. सो बघा या पद्धतीने आपण वापरू शकतो. आता हे जर फॉरेस्ट अनेक असतील, अनेक वस्तू असतील, तर आपण म्हणणार देअर आर ट्रीज. समजा ट्रीज आहे, तर इथे मला यस लावावं लागेल आणि इकडे मला आर लिहावं लागेल, कारण मला जास्त झाडं आहेत सांगायचंय. सो मग अशा वेळेस जर तुमचं पुढचं येणारं नाऊन जर अनेक वचनी असेल तर तुम्ही इथं आर घेणार आहात. तुमचं इथे पुढे येणारं नाऊन जर सिंग्युलर असेल तर तुम्ही अ घेणार आहात, जसं की आपण अगोदरच्या स्टेप मध्ये पाहिलं. बघा आता ह्या 10 स्टेप अभ्यासत असताना तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की जे मी अगोदरच्या सगळ्या स्टेप सांगितल्या तुम्हाला, त्याच सगळ्या स्टेप आपण ह्या सगळ्या वेगवेगळ्या उदाहरणांमधून सुद्धा आपल्याला त्या कामाला आल्या. आता बघूया आपण की ह्या सगळ्यांपासून आपण इंग्रजीचे वाक्य कशा पद्धतीनं बनवू शकतो. आपण 10 स्टेप पाहिलेले आहेत. बघा तुम्हाला सुद्धा वाक्य बनवता येतात का. आता बघा तुम्ही या 30 मिनिटात शिकलेल्या भागातच हे वाक्य सुद्धा तुम्हाला नक्कीच येणार आहे. बघा कशा पद्धतीनं. राम हुशार मुलगा आहे. सो सुरुवात आपल्याला करायची आहे रामने. त्याच्यानंतर आपल्याला आहेचा शब्द जो आहे तो रामच्या पुढे काय लिहितो आपण, इज लिहितो. राम आहे. सो कोणीतरी आहे म्हटलं की इजचं म्हणजे टू बीचं क्रियापद घ्यायचं आहे इज.
हुशार मुलगा आहे म्हणजे तो एक हुशार आहे. एक शब्दाचा उल्लेख नसेल तरी पण आपण अ घ्यायचंय, हे आपण आजच्या स्टेप मध्ये शिकलेलो आहोत. सो राम इज अ, कसा मुलगा आहे तो? हुशार मुलगा आहे, क्लेवर बॉय. सो राम इज अ क्लेवर बॉय. रामला 2 भाऊ आहेत. बघा ला आहे. आता ला आहे म्हणलं की आपण टू हॅव चे क्रियापद वापरले पाहिजे, हे आपण शिकलो है ना. स्टेप नंबर 5 स्टेप मध्ये आपण हे पाहिलं. सो राम, आता ला आहे तर टू हॅव चे क्रियापद रामच्या पुढे हॅज येतं म्हणून आपण हॅज घेतलं. राम हॅज, पेअर पार्ट करा म्हटलं होतं. राम हॅज किती भाऊ आहेत? 2. सो 2 ब्रदर्स. राम हॅज 2 ब्रदर्स. हा एक बोर्ड आहे. हा, तर हा हे आपण शेवटच्या स्टेप मध्ये शिकलो. 9व्या स्टेप मध्ये. तर 9व्या स्टेप मध्ये आपण सांगितलं होतं की हा एक बोर्ड आहे, त्याला आपण काय वापरतो? सब्जेक्ट दिस. दिस इज अ बोर्ड. दिस इज अ बोर्ड. बघा आता इथे अ वापरलं पाहिजे, दिसच्या नंतर इज घेतलं पाहिजे, हा साठी दिस घेतलं पाहिजे. हे सगळं आपण आपल्या 10 स्टेप्स मध्ये शिकलो आहोत. तिथे तिथे काहीतरी आहे हे सांगण्यासाठी आपण काय वापरतो? स्टेप नंबर 10 त्याच्यामध्ये आपण वापरलं देअर. ओके, आहे साठी एकच आहे, एक हॉस्पिटल म्हणून इज घ्यायचं. अनेक असले असते तर इथे आपण आर घेतला असतो. सो देअर इज, एक साठी आपण अ घेतो, त्याच्या पुढे आपल्याला हॉस्पिटल शब्द घ्यायचा आहे. हॉस्पिटल. देअर इज अ हॉस्पिटल. ओके, सो अशा पद्धतीने हे वाक्य तुम्हाला नक्कीच आले असतील. आता तुम्हाला याच पद्धतीचे हे 4 वाक्य मी दिलेले आहेत, हे कमेंट नक्की करा. आणि हे जर 4 ला 4 वाक्य आले तर समजून जा की तुम्हाला ह्या 10 स्टेप खूप छान समजल्यात. पुन्हा एकदा आठवण करून देते, या 10 स्टेपच्या मदतीने आणि अशा प्रकारे, आणि हे सगळं ग्रामर, हे बेसिक गोष्टी आहेत. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी जर शिकायच्या असतील तुम्हाला तर मी एक नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये, त्या नंबरवर तुम्ही मला नक्की कॉल करा. कारण आपला एक कोर्स सुरू होतो आहे 1 महिन्यासाठी, त्याच्यामध्ये ह्याच्या सगळ्या 10 स्टेप आहेत या, आणि प्लस याच्या व्यतिरिक्त 1000 शब्द देऊन याची इतर प्रॅक्टिस सुद्धा आपण घेणार आहोत. आणि याची डिटेल प्रॅक्टिस करायची असेल तुमच्या मुलांना, बिगिनर्सला, कुणालाही हा कोर्स लावायचा असेल तर यू कॅन कॉल मी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. हाईप नक्की करा जेणेकरून की मला नक्कीच प्रेरणा मिळेल. सो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.